श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्रामधील पटवर्धन कुटुंबियांना स्वामींचे गणेश रूपात दर्शन. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. एकदा स्वामी मंगळवेढ्याहून चळअंबे गावी आले. ते तेथे एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत. चळअंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरविले की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज मध्यान्ही प्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली. आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता. पटवर्धन हे गणपती भक्त होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्य निष्ठेने चालू असे. स्वामींची पूजाही ते तितक्याच निष्ठेने करीत होते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रगट झाले आणि सर्वांना मखरात त्यांचेच दर्शन घडू लागले. सर्वांनाच तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच मूर्त रूप आहेत. आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले. तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली, आरती म्हटली व तबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारासाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. इतक्यात तेथे एक उंदीर आला. स्वामींनी त्याला जवळ केले. त्या उंदराबरोबर तेही क्षणात गुप्त झाले. त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या. चळअंबेमधून स्वामी अदृश्य झाले. ते क्षणार्धात परत मंगळवेढ्यात आले. गावातील लोकांना दिवाळीसारखाच आनंद झाला. तेथे
स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे नाहीसी केली. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही कथा संपन्न झाली आहे. भक्तांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.